आज 14 जानेवारी 1994 रोजी औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आलेले आहे। या घटनेला आज 30 वर्ष पूर्ण होत आहेत। या 30 वर्षातील एकही दिवस जात नाही की आपण हा नामांतराचा लढा विसरलेलो आहोत। त्याचे कारण जे काही आपण मिळवलेलं आहे, बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला मिळावं, दिलं जावं, यासाठी जो काही मुलाबाळांनी, महिलांनी, युवकांनी संघर्ष केलेला आहे, त्या संघर्षात अनेकांचे बळी गेलेले आहेत। त्या ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना आजच्या नामविस्तार दिनी आम्ही M3 न्यूज नेटवर्कच्या वतीनं आम्ही अभिवादन करत आहोत। या लढ्यामध्ये शहीद झालेले शहीद पोचीराम कांबळे, जनार्दन मेवाडे, चंदर कांबळे, गोविंद भोरेवार, गौतम वाघमारे, प्रतिभा तायडे, सुहासिनी बनसोडे, नारायण गायकवाड, शरद पाटोळे, दिलीप रामटेके, अविनाश डोंगरे, रोशन बोरकर यासह अनेक अज्ञात शहीदांना, हुतात्म्यांना आम्ही विनम्र अभिवादन करत आहोत। आणि आजच्या दिनी या विषयावर कॉम्रेड गणपत भिशे यांनी रानभूल नावाची जी कादंबरी लिहिलेली आहे, त्या कादंबरीचा विषय नामांतर लढ्यात भूमिहीनांनी दिलेलं योगदान या विषयावरची ही एकमेव द्वितीय कादंबरी असून या कादंबरीचा काही भाग आम्ही या ठिकाणी आज नामांतर दिनी वाचन करून शहीदांना अभिवादन करत आहोत। आमची आपणा सर्वांना विनंती आहे की या कादंबरीतील हा भाग सर्वांनी ऐकावा। गाडी गावातून निघून पांदीला लागली होती। गर्दीत उभ्या असलेल्या खळवानाचे डोळे पाणावले होते। रक्ताची धार मारुतीच्या मंदिरापासून सुरू झाली होती। गाडीतील रावशाचा बरं चला निघतो म्हणून फौजदार जीपकडे वळले। जाताना माली पाटलाकडे वळले। काही बोलणार तेवढ्यात कचुरबा पाटील म्हणाले, साहेब त्या महाराणा चांगले अद्दल घडेल अशी केस करा, जन्मभर सुधारला पाहिजे। हो साहेब, महाराणा अद्दल घडवा। आम्हीच गरीब गड्याच्या पोटात सुरा खुपसायचा आणि बैलाचं शिंग लागलं म्हणायचं, आम्हीच पायावर कुऱ्हाड मारायची आणि पास लागली म्हणायची, आम्हीच फाशी देऊन मारायचं आणि आत्महत्या केली म्हणायची, आम्हीच बलात्कार करायचा आणि त्यानं इंड्रेल प्यायचं, आम्हीच माड मोडून ठार मारायचं आणि झाडावरून पडून मेला मारायचं। नाना दादना फिर्याद द्यायचं, फुकून बिचारा रावशाला पोलीस ठाण्यात तरी घेऊन जात आहेत। आभारी आहोत साहेब, महाराणा फाशी द्या असं म्हणून माली पाटलानं संताप व्यक्त केला। माली पाटलांना संताप अनावर झाला होता। कचुरबा पाटील डोळे लाल भडक करून माली पाटलाकडे पाहत होते। फौजदारानं गाडी काढली होती। गाडी पोलीस ठाण्याच्या दिशेने निघून गेली। संपूर्ण गावभर दहशत पसरली होती। गुणवान ढोरांनी आपापला गोठा गाठला होता, तर काही बिलिंदर ढोरं धारात घुसली होती। काहींनी वळईवर पडून कडब्याची नासाडी सुरू केली होती। गावातली गुरंढोरं आज पहिल्यांदाच बोकाट सुटली होती। सकाळी गायरानात शिरलेली गुरं संध्याकाळच्या टायमाला गावखरात शिरून नासाडी करू लागला। आज भलताच दिवस उजाडलाय म्हणून गुरंढोरं देखील चकित झाली होती। माणसात झुंपल्यामुळं गुरं मुक्त झाली होती। गावात सकाळपासून बायांनी पुरण गाळ केलं होतं। घरोघरी पुरणपोळ्यांनी दुरड्या भरल्या होत्या। गुळाच्या गुळवण्याचा गोड वास रस्त्यावर शिरत होता। तिखट आमटी देखील आजूबाजूला दरवळायची। घरोघरी अन्न तयार होतं, परंतु खायला कोणी तयार नव्हतं। काही भित्र्या लोकांनी तर गाव सोडला होता, काही रानात जाऊन लपले होते, तर काहींनी लेकीबाळीचे गाव जवळ केले होते। गजबजलेला गाव वस पडला होता। माणसांनी भाकरीला शिवलं नव्हतं। आपल्यावर केस होणार, जेलात जावं लागणार या भीतीनं माणसं व्याकुळ झाली होती। गावात फिरून मी सगळं निपटतो म्हणून कचुरबा पाटील सर्वांना धीर देत होते। कचुरबा पाटील खंबीर माणूस असल्यामुळं ते सगळं सांभाळून घेतात याची खात्री गावातल्या माणसाला होती। गावातल्या लोकांना याची सवय होती।
कचुरबा पाटलांनी यापूर्वी अनेक घटना दाबून टाकल्यामुळे त्याचा अनुभव वाढला होता. काही घरंदाज वाड्यात ताटं लागली होती. पोळ्याचा सण गोड केला जात होता, परंतु बऱ्याच वाड्यात पोळ्यानं भरलेल्या दुरड्या झाकून ठेवल्या होत्या. रावशाला घेऊन गाडी पोलीस ठाण्यात आली होती. पोलीस ठाण्याच्या वरांड्यात गाडी येताच बायांनी आणि गड्याने हंबरडा फोडला होता. रावशाची बायको गाडीच्या पाटलीवर कपाळ आपटू लागल्या. लोक त्यांना आवरू लागले होते. रात्रीला पोलीस ठाण्यात आरून उठल्यामुळं लोक गोळा होत होते. दलित पुढाऱ्यांनी अगोदरच ठाणे गाठून विचारपूस चालवली होती. पोलीस ठाण्यात सगळा गोंधळ उडाला होता. फौजदार आणि पोलीस बावचळून गेले होते. फौजदारानं जादा कुमक पाठविण्यासाठी कंट्रोलला विनंती केली होती. जमाव ठाण्यात वाढत चालला होता. रावशाचा पोस्टमॉर्टम करण्यासाठी गाडी सरकारी दवाखान्याकडे निघाली होती. विजय, तुळशा, बिऱ्या, महाद्या आणि प्रमुख लोकांना लॉकअपमध्ये टाकलं होतं. महाराणी गावात दंगल घडविल्यामुळं हे सर्व घडलं अशी केस पोलिसांनी केली होती. शहरातील आंबेडकर नगर, भीमगड, गौतम नगरातील गडीबायांची रांग सरकारी दवाखान्याजवळ लागली होती. सरकारी दवाखान्यातील रूममध्ये रावशाचं पोस्टमॉर्टम होत होतं. सरकारी दवाखान्यासमोर हजारो लोक गोळा झाले होते. पोलीस बंदोबस्त वाढला होता. कार्यकर्त्यांनी रावशाच्या शरीराचं गाठोडं पोलीस ठाण्यात आणून ठेवलं होतं. जोपर्यंत कचुरबा पाटलावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत रावशाचं प्रेत हलविणार नाहीत असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला होता. रात्रीचे 12 वाजत होते तरी लोक घरी जात नव्हते. झोपलेले लोक पोलीस ठाण्यातील गर्दी ऐकून पोलीस ठाण्याकडे धाव घेत होते. काही तापट पोरांनी तर पोलीस ठाण्यावर दगडफेक केली होती. भारी पोलीस बंदोबस्तामुळं लोकांना ठाण्यात घुसता येत नव्हतं. पोलीस ठाण्यात कार्यकर्ते आणि फौजदार यांच्यात चर्चा सुरू होती. फौजदाराच्या मर्जीतील कार्यकर्ते सामंजस्याची भूमिका घेत होते तर काही कार्यकर्ते आक्रमक झाले होते. कचुरबा पाटलावर गुन्हा दाखल करून त्याला अटक होत नाही तोपर्यंत प्रेत हलविणार नाहीत असे ते अडून बसले होते. तेवढ्यात काही पोरं कंपाऊंडवरून उड्या मारून आत घुसायचे. त्यांना पोलीस त्यांचा पाठलाग करून काठीचे फटकारे द्यायचे. पोलिसांचे फटकारे खाऊन देखील ते हार मानायचे नाहीत. पोलीस ठाण्याच्या बाहेर जत्रेचं स्वरूप आलं होतं. जमाव जमल्यामुळं जमावाला नियंत्रित करण्याचा पोलीस आटोकाट प्रयत्न करत होते. काही शहाणी माणसं पोरांना दापत होती परंतु त्यांना कुणी दाद देत नव्हते. अशा वेळी शहाण्या माणसाचं पोरांना पटत नव्हतं. अर्धगाबोळ्या लोकांची अशा प्रसंगी चलती असते. आज देखील काही अर्धगाबोळे कार्यकर्ते जमावाला उचकावित होते, अशांतता निर्माण करत होते. पोलीस मात्र संयमाने घेत होते. ठाण्यात कार्यकर्ते आणि फौजदारातील चर्चा संपली होती. चर्चेला यश आलं होतं. विजयची क्रॉस कंप्लेंट घेतली होती. विजयच्या फिर्यादीवरून कचुरबा पाटील, रजाकभाई आणि गावातील इतर 18 लोकांवर गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर कार्यकर्ते कचुरबा पाटील आणि गावातील लोकांना आताच अटक झाली पाहिजे म्हणून अडून बसले होते. एवढ्या रात्रीला जाऊन कचुरबा पाटलाला अटक करणे पोलिसांसाठी जिकिरीचे होते. दोन्ही जमावात पोलीस ठाण्यासमोर दंगल घडण्याची भीती पोलिसांना वाटत होती. सकाळी लवकर जाऊन कचुरबा पाटील आणि इतरांना अटक करण्याचे आश्वासन फौजदारांनी दिले होते. फौजदारांनी विनंती केल्यावरून काही कार्यकर्ते राजी झाले परंतु काही कार्यकर्ते समझोत्यावर नाराज झाले होते. जे कार्यकर्ते समजूतदारपणे बोलत होते ते पोलिसांना मॅनेज झाले असा आरोप त्यांच्यावर होत होता. शहाण्या समजूतदार कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. फौजदार आणि सर्व कार्यकर्ते पोलीस ठाण्याच्या गेटवर आले. पोलीस ठाण्याबाहेर असलेल्या जमावाला झालेली चर्चा सांगितली. जमाव हळूहळू पांगू लागला. ज्या कार्यकर्त्यांनी हे मिटू नये असे वाटत होते त्यांचा हिरमोड झाला होता. रागारागाने ते घराकडे परतत होते. मध्यस्थी करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिव्या देत होते. ज्यांची पोलिसांनी दखल घेतली नव्हती त्या कार्यकर्त्यांना अपमान वाटत होता. कुणाच्या पाया पडावा असा पेच पोलिसांसमोर निर्माण झाला होता. पोलिसांनी महार आणि मराठा या दोन्ही पार्ट्यावर दंगलीचा गुन्हा दाखल केला होता. रावशाचे प्रेत हलविण्यास कार्यकर्ते तयार झाले होते. सकाळी रावशाचं प्रेत गाडी घेऊन गावात आली होती. जवळपासचे सोयरेधारे पारगावात आले होते. पोलीस बंदोबस्तात रावशाला महारांच्या मसरवट्यात दफन केले होते. महारवाड्यावर हल्ला, महार युवकाचा खून अशा बातम्या झळकल्या होत्या. जिल्हाभरातील कार्यकर्त्यांनी महारवाड्याकडे धाव घेतली होती. कुणी जीपने येत होते तर कुणी सायकलवर येत होते. जळालेली घरं, रावशाचा खून झालेली मारुती मंदिरापुढील जागा पाहत होते. संपूर्ण गावाला पोलीस छावणीचे रूप आले होते. महारवाड्यात आणि मंदिरासमोर बंदूकधारी पोलीस खडा पहारा देत होते. दोन्ही ठिकाणी पोलिसांचे तंबू पडले होते. तालुक्यावरून आणि जिल्ह्यावरून पत्रकार माहिती घेऊन जात होते. दररोज बातम्या छापून येत होत्या.
गावोगावची कार्यकर्ते मंडळी जसे येत होती तसेच कचुरवा पाटलाचं नाव गेलं होतं. ज्या पार गावात घटना घडली होती त्या पारगावातील व्यवस्था कोलमडली होती. सालगडी साल सोडून पळून गेले होते. गुराख्यांनी गुरांची सोडबांध केली होती. पोलिसांच्या भीतीने काही जणांनी सासूरवाडी जवळ केली होती. माणसांनी गजबजलेला गाव पोलिसांनी भरला होता. पारगावचा रस्ता वाहनांनी रुळून गेला होता. अधिकारी दिसाड 2 रोजात चक्कर मारून जात होते. पारगावच्या घटनेचे पडसाद आंदोलने होत असल्यामुळे प्रशासनाची जबाबदारी वाढली होती. पारगावचे नाव राज्यभर गेले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पारगावात येऊन गेले होते. जळालेल्या घरांच्या ठिकाणी समाज कल्याणकडून नवे घरकुल, समाज मंदिर, रस्ते, नाल्या बांधून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांना देऊन गेले होते. तब्बल 1 महिन्यानंतर महार आणि गावातील मराठी लोकांना जामीन झाला होता. जनावरं चरून जाऊन देखील गावातल्या शेतकऱ्यांना ज्वारी मूग हाती लागला होता. महारांनी पेरलेल्या गाराण्यातील मुगाचा आणि ज्वारीचा एक दाणा देखील महारांच्या हाती लागला नव्हता. घरं जळाली होती. गाराण्यातील पिकं उद्ध्वस्त झाली होती. महारवाड्यातील लोकांची रोज उपासमार होत होती. महारांची उपासमार थांबावी म्हणून माली पाटील समध्या महारवाड्यात अर्धा पोतं ज्वारी वाटली. नुसती ज्वारी घरात होते, परंतु डाळ दाणा मीठ मिरची भागवण्यासाठी ज्वारी विकावी लागत होती. सकाळ संध्याकाळ माली पाटील महारवाड्यात बैठका करू लागले. सुखदुःख बघायचे. सकाळी सगळ्या महारवाड्यातील पोरं चरवा घेऊन ताकाला जायची. माली पाटील स्वतः उभं राहून चरवी ताक वाटप करायचे. ताकाची कडी करून भाकरी संग काही वरपायचे, तर काही जण ताकात मीठ टाकून भाकर मुरगळायचे. ज्या घरात माणसं कमी होती त्यांचं ताक पाण्यावर भागत होतं, परंतु ज्यांच्या घरात चिले पिले जास्तीची होती त्यांची फरफट होत होती. गरिबाची फजिती थांबविण्यासाठी माली पाटलानं शेतात कामं काढली होती. कुणाला ढोरा मागं तर कुणाला गायवाड्यात कामावर ठेवलं होतं. महारांची काही माणसं माली पाटलाच्या शेतावर सालगडी म्हणून राबू लागली. गावातल्या बाकीच्या शेतकऱ्यांनी महारांना कामावर ठेवायचं नाही अशी शपथ घेतल्यामुळे सगळ्या महारवाड्यातील मजुरांना काम मिळत नव्हतं. शेतीचं काम ज्यांना जमत होतं त्यांना माली पाटलाच्या शेतावर आतमधून काम मिळत होतं, परंतु महारवाड्यातील तरुण पोरांना शेती काम जमत नव्हतं. अशी तरुणी पोरं भटकत होती. अशी रिकामं पोरं बाहेरगावी फिरत होती. कुठं महारावर अत्याचार झाला की पारगावातून विजय, तुळशा, हऱ्या, बिऱ्या, महाद्या अत्याचार झालेल्या गावात जाऊन यायची. तालुक्यात कुठं अन्याय झाल्याचं त्यांच्या कानावर पडलं की सगळी पोरं पायी चालत जायची. जिल्ह्याच्या बाहेर कुठं काही घडलं की रेल्वेनं फुकट जायची. कुठं महारांचा मोर्चा असला की पारगावातून 10-20 पोरं त्या मोर्चाला हजर असायची. पारगावातील पोरं सतत बाहेर फिरू लागल्यामुळे त्यांच्या जिल्हाभर आणि जिल्ह्याच्या बाहेर ओळखी झाल्या होत्या. सगळीकडची पॉम्पलेट पत्रकं पारगावात येत होती. बाहेरची कार्यकर्ते मंडळी पारगावात येऊन मुक्काम टाकत होती. महाराष्ट्रात कुठं काय घडलं की त्याची चर्चा पारगावात होत होती. मुंबईत नामांतराचा ठराव होऊन औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं होतं. विद्यापीठ नामांतरांचं स्वागत पारगावातील पोरांनी सगळ्यात अगोदर केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोची महारवाड्यात वाजत गाजत मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत महारवाड्यातील सर्व लहान लेकरं, बाया, म्हाताऱ्या सहभागी झाल्या होत्या. नामांतराची खबर घेऊन विजय, तुळशा आणि पारगावची पोरं गावोगाव फिरत होती. पारगावच्या जवळपासच्या 10-20 गावातील पोरं पारगावच्या पोरांच्या नादी लागली होती. गावोगाव जाऊन नामांतराची माहिती देत होती. नामांतर म्हणजे काय, मराठवाडा विद्यापीठ कुठं आहे, कसं आहे हे महार लोकांना समजावून सांगत होती. लोकांशी सतत बोलू लागल्यामुळं पारगावच्या पोरांना बोलण्याची सवय झाली होती. विजय तर बैठकीत उठून भाषण देत होता. नामांतराची खबर एका गावातून दुसऱ्या गावात सरकत होती. तसतशी गावात आणि महारवाड्यात दरी निर्माण होत होती. काही गावात तर नामांतर म्हणजे काय हे मराठ्यांना कळत नव्हतं आणि महारांना देखील कळत नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महार जातीचे आहेत हे मात्र मराठा समाजातील शिकलेल्या लोकांना माहीत होतं. एका महाराचं नाव विद्यापीठाला दिल्यामुळं काही गावात महारावर हल्ले सुरू झाले. पारगावच्या शिवाला शिवसुळी गावची होती. गावात 10-20 घरं मराठा जातीची, हटकरांची 100-150 घरं होती. महारांची 25 आणि मांगाची 12 घरं होती. सुळी गावच्या महारांची पोरं पारगावच्या पोराच्या नादी लागल्यापासून गावात गुरगुर करू लागली होती. गावातल्या माणसांना आरम म्हणलं तर कार म्हणू लागली होती. काही पोरांनी तर लांब लांब केस वाढवून हिप्पी राखली होती. फिट पॅन्ट घालू लागली होती. गावातून निघाली
की पाय ताणून छाती काढून शानत चालत होती, केसाला हिसके देत होती. महारांच्या पोराची चाल चल्लूक बघून गावातली मराठा हटकर मंडळी बिथरली होती. महारांची पोरं कशी माजलीत म्हणून गावात चर्चा वाढत होती. मारुतीच्या पारावर आडावर महारांच्या वागणुकीवर चर्चा होत होती. खायला भाकर आहे का म्हणून महाराजांच्या पोरांना खिजवायचे. तुमच्या घरी मागायला येत नाही असे उत्तर महारांची पोरं देत होती. महारांचा पोरगा जाऊ लागला की हटकराच्या बाया त्याच्याकडे बघून पचकन थुकायच्या. महार लयच माजलेत म्हणून गावात वातावरण तयार झालं होतं. पारगावच्या कचुरवा पाटलाच्या लहान्या भावाची बायको सुळीची होती. सुळीचे सोयरपण पारगावात असल्यामुळे सुळीचे मराठी कचुरबा पाटलाच्या जीवावर उड्या मारित होते. कचुरबा पाटलाला जेव्हा अटक झाली होती तेव्हा सुळी गावातील मराठा हटकर कचुरबा पाटलाच्या मागे उभी टाकली होती. सुळीतल्या महारांना वटणीवर आणण्यासाठी पारगावात कचुरबा पाटलाच्या वाड्यावर बैठका होत होत्या. विद्यापीठाला आंबेडकरांचे नाव दिल्यापासून महार जास्तच माजल्यावानी करायलेत म्हणून कचुरबा पाटलांनी जिथं तिथं पेरायला सुरुवात केली होती. पारगावातल्या महारांना जसं उघड्यावर आणलं तसं सुळीतल्या महारांना मटा दाखवायचा असं नियोजन ठरलं होतं. सुळीतल्या हटकरांना आणि मराठ्यांना नामांतर काय आहे हे ठाऊक नव्हतं. कचुरबा पाटलानं सुळीतल्या मराठ्यांना आणि हटकरांना भडकिलं होतं. महाराजचं नाव विद्यापीठाला दिले, आता आपलं काय राहिले एवढंच कचुरबा पाटील बोलायचं. आपलं काहीच उरलं नाही असं ऐकलं की मराठ्यांची आणि हटकरांची डोकी भडकत होती. आपण कुठवर शेपटी घालायची असा प्रचार कचुरबा पाटलानं सुरू केला होता. कचुरबा पाटलाच्या चिथावणीवरून सुळी गावातल्या हटकरांनी एके दिवशी महारवाड्यावर हल्ला केला. झोपलेल्या महारांना काठ्याने फोडून काढलं. मध्यरात्रीला घरांना आगी लावल्या. जीव वाचवण्यासाठी महारामांगाने लेकरं पोटाशी घेऊन तोंड फिरेल तिकडं पळ काढला. पळणाऱ्या महारांचा पाठलाग करून मार सुरू केला. पोरींशी झोंबाझोंबी केली. सुळीचा महारवाडा आणि मांगवाडा ढणढण जळत होता. दूर अंधारात लपून बसलेल्या महारांना आगीचे लोळ दिसत होते. आगीचे लोळ बघत तोंड दाबून बाया रडत होत्या. काय घडलं हे कुणाला कळत नव्हतं. विद्यापीठाला नाव पाहिजे का म्हणून गावातली माणसं महारांना मारत होती. घरं पेटीत होती. हे चित्र वारंवार समोर येत होतं. विद्यापीठ आम्ही कधी मागितलं? सरकारनं नामांतर केलं, त्यात आमचा काय दोष? आमचं घर का जाळलं? आम्हाला का मारलं? असा विचार करत करत माणसं जळणाऱ्या घराकडे बघत होते. एक बातमी नेक बातमी. M3 न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.